हा चल बरं, चल येतो मी. हा हो या. आज तर काय आम्ही तर काही कामच नाहीत आम्हाला. आता दादाही घरी नाहीत, बाबाही घरी नाही आहेत. अरे तुम्ही चालले तिकडे जेवण आहे. आता आम्ही पाहतो आता. आता काय, आता करा तुमचं तुम्ही बाया बाया, जेव्हा काय जेवायचं आहे तर. दादा पोचला असेल, आलता का फोन? पप्पाचा आला होता मगाशी. मम्मी बोलून राहिल्या काय माहित काय पोचले की नाही ते नाही माहिती, पण काहीतरी विचारून राहिले ते त्याले. हो असं असं, हो का? बरं, मी लावतो मग दादाला तिकडेच. बरं चल येतो मी. हा काळजी घे. हा हो. तुम्ही काय संध्याकाळी देसालच ना? अरे बा, मी काय तिकडे फॅक्टरीत राहू काय? हा चल यार, आज फोनला चार्जिंग नाही आहे माझ्या. फोन चार्जिंग लावा लागत होता रश्मी तू माझा. माझं लक्ष नाही तर तुम्ही तर लावायला पाहिजे होतं ना. बरं जाऊ दे, नाहीतरी आज मिटिंगच आहेत, मला 2 मीटिंग अटेंड करायची आहेत. एक दादाची मलाच करायची आहे, नाहीतरी फोन मग माझा स्विच ऑफच असते मीटिंग मध्ये. जाऊ दे, चल चल बाय. हो. जाऊ बाई बा. थांब ना. माय डबा राहिला ना, डबा ने ना. हा. अरे नाही ना मामीजी, मी तर सांगितलं होतं ना रश्मीला डबा नको करू. आज ते तिकडेच जेवायचं आहे मला. अगं आई मी सांगितलं होतं ना ग, स्वयंपाक नको करू द्यायचा. पाय बसली वाटते हे करत. नाही बा माय तिकडलं कुकडं खाता बाहेरचं काय हॉटेलचं खा लागते उगाच. म्या घाई घाई केलाय बा आज आता. मुलशी भेंडायचीच भाजी केली बापा, दुसरं काही केलं नाही ना. ते भात आणि गीत काही केलं नाही. दोन दोन पोळ्या टाकल्या आणि भेंडायची भाजी केली. एवढीशी बांधून न्या. हा वेळ भेटला तर जेव जा, हॉटेलातला जेवल्यापेक्षा घरचं न्यारो राहते. रश्मीने सांगलं मला डबा नेत ना तुम्ही, पण मॅच केला. मी आणलं काय माय तिकडे खासान. आता ती दोघं सकाळी तसेच चालले गेले. द्या. बरं ठीक आहे, चला येतो. हा न्या न्या मग सगळं असो शिदोरी. आवा इथे का वावरात चालले का तिकडे काही भेटत नाही, सगळं भेटते. हा? शिदोरी देतो का बांधून? न्याव आईने एवढ्या केली. हो देतो. पा माझ्या सासूबाईला तरी काळजी आहे, पा तुमची पोरगी नाही म्हटलं तर राहू दिलं. बाई रश्मी चाल ना. तू घे ना उसक खाऊ. बुलशी भेंडायची भाजी उरेल आहे, पोळी आहे. हा जेवून घे ना, तुला आवडते ना भेंडायची भाजी. मग नाश्ता करायची काही गरज नाही. हा नाही आई मला काही भूक नाही आज, राहू दे. नाही वा. मग दुसरं करू का? काही दुसरं करतो ना. म्हणलं आज माणसं नाहीत तर म्हणलं नाश्ता राहू देतो. उलजी तू भेंडायची भाजी आणि पोळी खाऊन घे. तू सकाळची ते गुढी आहे ते गुढी घेऊन घे टानिकची जेवायच्या आधीची आहे ना काय. हा ते घेऊन घे कायची गुढी आहे तर. अन मग डायरेक्ट स्वयंपाकच करतो. आज काय नाश्ता गिस्त्याच्या नांदी नाही लागत. हा माणसं नाहीत घरी काय नाहीत, मग आपल्याला काय बाया बायले. राहू दे दुसरं नको करू काय, मी तेच खाऊन घे. राहू दे. अहो आज भूकच नाही आहे, असं भारी भारी वाटू राहिलं मला आज असं. वाटते अंधी मंदी काही नसते होत. आता 9वा महिना लागला ना. हा, काय नाही होत. चल खाली, मी तर ती खाली जावतो मग. हा उदर नको राहू एकली. चल. दुखत गिकत नाही ना काही, दुखते का काही? आज माझ्या काही माणूस नाही घरी. नाही हो आई दुखत नाही, असंच आज असं भारी भारी वाटू राहिलं असं काय माहित असं. काही नाही दुखत नाही. चल मी येतो खालीच. हो ये खालीच. आणि खाऊन घे उलसक, गरम गरम पोळी आहे मस्त. तेलमीठ पोळी खाशील तर तेलमीठ पोळी खाय. हो काही खायची इच्छा नाही आज ना, मला असं वेगळंच वाटून राहिलं. आणि यांना घाई होती आज मीटिंग आहेत म्हणत, पण मी काही म्हटलं नाही. म्हटलं उगाच मग म्हणतील. जाऊ दे काही नाही एवढं. हे बा रश्मी, हे बाय आधी प्लेटीत काढून ठेवलं हे. हा चल मग मी ते धुणं भिजू घालतो. बाई तुम्हाला काही नाश्ता घेता लागेल का? नाही नाही काय काही नका करू. जाऊ दे आपल्याला काय आता डायरेक्ट स्वयंपाकच करू. मी बी तेच म्हणलं स्वयंपाकच करू डायरेक्ट. आता काही माणसं नाहीत घरी काही नाही. किती सासूबाई करा धूळ निघतेच निघते. मला तर वाटते आता परत मला एकदा डीप क्लिनिंग करावं लागते का काय माहिती. कचरा तसा उडते. ए ए रिद्धी तिकडचा पंखा बंद कर बरं. ते भाव आहे तिकडे सगळा कचरा मागे येऊन राहिला. ए दादा फॅन बंद कर, मम्मी झाडून राहिली. उठ बा तू, कारनामा तू काय करू राहिली? उठ, कर पंखा बंद. मी दादा हो ना, मला सांगतं का काम? मी मोठा आहे ना तुझ्यापेक्षा. मग तू दादा आहे तर मग मी पण दीदी आहे ना, ती छोटी आहे ना. तू मोठा आहे तर तुला काम करू नये. आणि मी छोटी आहे ना, मग मी छोटी असताना तुम्हाला काम सांगतो का? हा? छोट्या मुलांना काम सांगायचं का? चल उठ, कर ना फॅन बंद. तू मोठा आहे ना, ते इलेक्ट्रिक आहे. ते लाईन आहे ना, इलेक्ट्रिक लाईन आहे ना. मग मला शॉक लागला तर मी लहान आहे ना, मी छोटी आहे ना. चल उठ, तू मोठा आहे, तू फॅन बंद कर. अरे वकील हो, वकील की कमी करा तर पंखा बंद करा.
तू कर करता राहिले. थोडं बटन बंद नाही करतायत का? हो मम्मी करते मी. हा तसाच आहे, हा कामच नाही ऐकत. मोठा आहे म्हणतो आणि मोठा आहे तर मग काम नको का करायला? काम नको करायला? जाऊ दे ना माय हो, कर ना तेवढं पंख्याचं बटन बंद. त्याच्यासाठी भांडतात कमालाय बाई निरा. हे शाळेतच बरे असतात, सुट्टीच्या दिवशी लय डोकं खातात निरा. आंघोळ्या किती वाजता करायला लागतात तुम्हाला? मी आंघोळ नाही करत. ओ मी आज आंघोळ नाही करत. माझी वारलं रोज 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 अंग धुवा. राहू दे. तुला मग कपडे धुवा लागतात, त्याच्यापेक्षा आंघोळच नाही करत. अरे काही ऐकले रोज भल्ली आंघोळ करतो, पाणी अंगार घेतं पैत. चल आज मुकडाना चांगले हात पाय घासून देतो मी. सुट्टी आहे तर थांब, माझं काम होऊ दे. देतोच मी तुला हात पाय घासून. ते मानीवर माती पाय किती झाली. मम्मी मी पहिलेच आंघोळ करते. बाबा कोण मम्मी जवळ हात पाय घासून घेईन? मम्मी खूप आग होती बाबा, मम्मी हात पाय घासते तर. नको बाबा, मी पहिले करूनच घेते आंघोळ. मम्मी मी चालली आंघोळीला. मी आंघोळ करून घेते मम्मी. अहो तर फळाच्या बाजूला तू फळायला पाहिला होता का? अरे मम्मी हिचे हातपाय घास चांगले. हातपाय घासासाठी हे पैत धावत चालली आंघोळीले. हे आंघोळ करत नाही मम्मी, हे अंगावर पाणी घेते आणि चालली येते. इले चांगलं घासात चांगलं. नाही गं मम्मी, मी करते ना, मी छान आंघोळ करते. याला घास चांगलं, विटकराने घास केला चांगलं. हा या कावळ्याला बगडा करून टाक. काय झालं रे? तर काही नाश्ता गिस्ता नाही का आज? हो करते ना. आज ना सुट्टी होती, सकाळी डब्याचं टेन्शन नव्हतं तर थोडस ना साफसफाई केली. किचनचं ना खालचं आवरायचं होतं. रोज काय ते तसंच करतो, हे केलं की झालं. म्हणून थोडासा उशीर झाला. बस एवढा झाडते आणि नाश्ता करते. मग देते रे तुमच्या आंघोळा करून. थांबा थोडसे. अरे आंघोळ राहू दे ना मम्मी, राहू दे आंघोळ. नाश्ता कर, मस्त नाश्ता करू आपण. काहीतरी मस्त कर. आलू बोंडा कर, आलू बोंडा रस्सा. समोसा करते का मम्मी? नाही तर समोसा. नाही ग मम्मी, कचोरी करते का कचोरी? हा कचोरी किचोरी नाही, वेळ लागते त्याला. मम्मी समोसा बनव, तू लवकर होते ना. हिडगाव नका जास्तीचे. कचोरी आणि समोसा कधी करू रे मी? आता उशीर होईल. काही नाही, आता पटकन पोहे करते. हट. संडेला पण पोहेच. जा मग, मी आंघोळच करत नाही. समोसा करशील तर मग मी आंघोळ करीन. पोहेसाठी कोणी आंघोळ करते काय? मी आंघोळी करत नाही, नाश्ताही करत नाही. आंघोळ करायच लागते, नाश्ता कर की नको करू? बरं राहू दे. बा असं कर, तू कर त्याची आंघोळा, मी नाश्ता आणतो बाहेरून विकत. बाहेरून आणतो रे. आता कधी करणार आहे मम्मी? राहू दे ना, पोहे करते ना लवकर. कशाला बाहेरून आणता? त्यांना काय आहे? थांब ना ग मम्मी. पप्पा चला मी पण येते. आपण कचोरी आणू. कचोरी, समोसा नको, कचोरी आणू. चला लवकर, मी पिशवी काढते. ओ पप्पा, समोसा आण जा. तिचं ऐकू नका, नाही तर मी येतो संग. मम्मी काय हो, काय म्हणता? आज काही धंदा नाही? आज कायच काही नाही, आम्हाला काही धंदा नाही. तू काय करशील? जाय निजून राह ना मग तशी. का टीव्ही पाहतो? टीव्ही काही पाहू नको. काही धड नसते त्याच्यात काही तर पाहासारखं. पण पाय माय, तुम्हाला पाहायचं असेल तर. मोहिनी पाहून राहिली मला वाटते टीव्ही. नाही तर निश्चिंत निजून राह. हे बा मी निसतो आता. अरे यार, मला थोडं पोट असं दुखल्यासारखं वाटतंय. मी काहीच नाही खाल्लं. भेंडीची भाजी आणि पोळीच तर खाल्ली तेवढी. निजवा पोरी, ये तू निज होती. वदर जाशील तर वदर जाय, नाही तर तीच निज खाली. आता रवीच कायली येते, मीटिंग आहेत म्हणते तर तो काय मग आता संध्याकाळ शिवाय येते घरी. मी जाती खालीच. हो नाही, मी नाही झोपत. मला झोपायचं नाही. मी निसतो बाई मग. या बाई टाका अंग. आनंदा चल झोप आता. झप काढवायचं साजरं. आज काही धंदा नाही, काही माणसं नाहीत, कोणी येईन का चहा करा लागेन का कॉफी करा लागेन का? काही डोक्षेले कावच नाही. झोपूनच राहू आज. बाईनं पाय ना कशी मस्त झोप काढली. मस्त झोपेला आहे ते. तू बी झोप. ये बरं बा, ये मी तुला गाई गाई करतो. अरे मम्मी, आई पोट दुखून राहिलं. काय झालं बरं रश्मी? काय झालं? दुखू राहिलं काही? तोंड कोण असं केलं? आई ताई, पोट कसं तरी दुखू राहिलं. असं गरम होती का कसं होती मला काही समजून नाही राहिलं. कसं तरी दुखते. आता बाई पोट कोण दुखून राहिलं? काही खाल्लं का ते? काही खाल्लं गेलं का? ती चटणी गिटणी घेतली होती का जेवणात? चटणी जेवली का तू? तुला माहिती आहे तू चटणी गिटणी खाल्ली की त्याला पोट दुखते. चटणी जेवली का?
नाही ना हो ताई, थांबा. कसं तरी दुखून राहिलं. मी काहीच नाही खाल्लं, काहीच नाही खाल्लं मी. वेगळंच दुखून राहिलं कसं तरी. मी खाली बसतो. थांब थांब. मम्मी, आई वा. मम्मी, मम्मी, रश्मीचं पोट दुखून राहिलं. काय करा बाई या पोरीचं. आज काय दिलं बाई तुम्ही तिला जेवायला? तिचं बातच पोट दुखते. सांग काय करा आता. हा, एक तर माणसं घरी नाहीत. मम्मी मी काही नाही खाल्लं ना व. आई वहिनी ताई. का मग? बाई, बाई कसं दुखू राहिलं? हा आई, काय माहित कसं दुखू राहिलं बाई. हे बाई इकडून कसं तरी असं गोड कोण फिरते का काय होते मला समजतच नाही. मी तर ती बसतो तर ती चालतं का? आई मी झोपू का? नाही ना, कसं तरी दुखू राहिलं आई. मम्मी, आई मला वाटते इले कळा सुरू झाल्या. मम्मी, कळा सुरू झाल्या आहे ना? नाही हो पुरी, कळा कशा काय सुरू होती? डॉक्टरने तर लय 28 29 तारीख सांगेल आहे ना. हा बाई, 9वा महिना लागला ना, मग काय हा काही सांगता नाही येत. हा बाई, रश्मी कसं तरी दुखते. बरे वाटते आता. बाबा राव राव दुखते, कसं तरी कळ येते अशी. नाही बाई, बाई दवाखान्यात न्या लागते इले. मोहिनी, फोन कर बरं रवीले. हो मी फोन करतो. बाबू सरक रे बा. हो माझ्या फोन इथं लागत नाही. अयो, येईल फोन करून का पाहिलं. घरी नाही, पप्पाही घरी नाही. मम्मी, रवीचा फोन लागून नाही राहिला. ते मीटिंग मध्ये असतील ताई. मीटिंग मध्ये असली की फोन बंद करतात. मम्मी आपणच जाऊ दवाखान्यात. बरं, लढू नको ना. लढत तर काय नाही. लढायला लागत नाही. चाल चालतं ते बसू आपण. चाल चाल, काही नसते. आता त्याला फोन लागला की तू येते गाडी घेऊन. गाडी घेऊन आले की काय बात, 2 मिनिटात दवाखान्यात जाता ये. बसती काही नाही होत. फोन नाही लागत. मम्मी, ये बाबू, ये काकूचं पोट दुखते रे बा. ये बरं, ये आपण. तू बोलते काकूचं का? काकूला सांग बरं. काकूला म्हणा काही होत नाही काकू. हा सांगते बाबू. चाल चाल, काकूला म्हणा काही होत नाही. हा मम्मी, फोन नाही लागून राहिला बिचारा होते इले. आता कसं करू? थांब बाई, लाव डबल लावणं. त्याच्यात फोन आहे तर तिथे त्याला लावणं. माझ्या फोनात नंबर येत ना. रश्मी तुला फोन कुठे? मला नाही माहित कुठे येतो. मम्मी आपणच चाललो जाऊ. आपणच जाऊ दवाखान्यात. आपणच जाऊ.